कोल्हापुरातील बहुचर्चित रंकाळ्यावरील म्युझियम फाउंटनचं काम पूर्ण झालंय। उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या फाउंटनचं लोकार्पण होणार आहे। लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, उपमहापौर, महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांनी फाउंटनची पाहणी देखील केली आहे। म्युझिकल फाउंटनमुळे रंकाळ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून पर्यटकांसाठी हे नवं आकर्षण ठरणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची अनेक जण वाट पाहत आहेत तो रंकाळ्यातील म्युझिकल फाउंटन आता पूर्णपणे तयार झालेला आहे। याची टेस्टिंग देखील पार पडलेली आहे। येत्या 9 तारखेला याचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी आणि राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यासोबत पाहणी देखील आता केलेली आहे। अर्थातच अंतिम टप्प्यात असलेला हा प्रकल्प कोट्यवधी रुपये खरं तर खर्च झालेले आहेत आणि याच कोल्हापूरचं वैभव असलेल्या रंकाळ्यामध्ये जेव्हा हा म्युझिकल फाउंटेन वेगवेगळ्या रंगांमध्ये त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्या रंकाळ्याची शोभा अधिकच त्या ठिकाणी खुलणार आहे आणि अर्थातच त्याची सगळेजण प्रतीक्षा करतायत। स्वतः राजेश क्षीरसागर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। जो स्वप्न होतं तुम्ही सांगितलं होतं ते आता पूर्ण होताना खरं तर दिसते। रंकाळ्याच्या वैभवात पुन्हा एकदा ती अजून वाढ त्या ठिकाणी दिसते। नाही, सर्वप्रथम मी या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्यांनी ऑक्टोबर 2024 साली हा प्रकल्प मंजूर केला त्यांचं आणि हा प्रकल्प पूर्ण करण्याबद्दल ज्यांचं पूर्ण सहकार्य राहिलं ते सध्याचे मुख्यमंत्री, अशा दोघांचं करवीरवासियांच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन करेन, आभार मानेन। कारण बघा, हा तैवान मेड असणारा पूर्ण प्रकल्प आहे। लवकरच 9 तारखेला सन्माननीय राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या उद्घाटनाला येत आहेत। लवकरच या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देखील येत आहेत। उपमुख्यमंत्री सुमित्रावहिनी पवार देखील या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होतोय की करवीरवासियांसाठी एक वेगळी पर्वणी, फक्त करवीरवासियांसाठी नाही तर या प्रकल्पाला पाहायला मला खात्री आहे कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातून अनेक नागरिक, महाराष्ट्रातून देखील अनेक नागरिक येतील। कारण असा प्रकल्प हा मला ज्या पद्धतीनं सांगण्यात आलेला आहे त्या पद्धतीनं तैवानमधून आणलेला हा प्रकल्प हा देशातला पहिला प्रकल्प आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की हा प्रकल्प निश्चितपणे चांगला चालेल। यासाठी 5 वर्षाचे आम्ही देखभाल दुरुस्तीचा देखील त्या टेंडरमध्ये नमूद केलेला आहे। त्या संपूर्ण जबाबदारी जो कोणी प्रकल्प हा करतोय त्याची असणार आहे। त्याचबरोबर सन्माननीय आयुक्त महोदयांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आठवड्यातून 3-4 दिवस हा प्रकल्प सुरू ठेवून, कारण याला लाईटची देखील मोठ्या प्रमाणात लाईट पण लागणार आहे, तर तो लोकांना पाहायला पण मिळाला पाहिजे आणि वेस्टेज पण असता कामा नये की दिवसभर ते सुरू राहणार आहे, त्याकडे बघायला कोणाची जास्त गर्दी नाही असं पण होता कामा नये। आणि त्यामुळे त्याचा एक वेगळा प्लॅन तयार करून लोकांच्या सेवेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।